सोलापूर शहरातील शहर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चिंचोळी MIDC येथे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे। त्यास शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार कल्याण सेनेचा तीव्र विरोध असून त्वरित निर्णय न बदलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी निवेदनाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिला आहे। सोलापूर जिल्ह्यात कंपनी कामगार, शेतमजूर, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, खाजगी आस्थापनेतील कामगार, विडी कामगार, यंत्रमाग कामगार, हॉटेल कामगार, शिलाई कामगार, वॉचमॅन कामगार, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगार व इतर कामगार लाखोंच्या घरात आहेत। त्यामुळे या कामगारांच्या न्यायासाठी कामगार आयुक्त कार्यालय शहरातच असणे गरजेचे आहे। सध्या असलेले सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चिंचोळी MIDC येथे स्थलांतरित होत असल्याचे प्रसिद्धी माध्यमातून समजून येते। असे जर झाल्यास कामगारांसाठी असलेले अनेक शासकीय योजना हक्क प्राप्त करण्यासाठी त्याचबरोबर कारखानदारांकडून व मालकांकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास जाणे अशक्य होणार आहे। या बाबींचा गांभीर्याने विचार करून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय स्थलांतरित न करण्याची शिफारस सहाय्यक कामगार आयुक्त या नात्याने शासनाकडे करावी, अन्यथा कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कामगार सेनेच्या वतीने देण्यात आलाय। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अमित भोसले, शोभा पोला, रेखा आ, प्रसाद जगताप, विठ्ठल कुराडकर, रमेश चिलवेरी, पप्पू शेख, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळ, शरणप्पा जगले यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित। पण जय महाराष्ट्र। सोलापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय महाराष्ट्र शासनाने चिंचोळी MIDC मध्ये स्थलांतरित करण्याचा विचार नव्हे पूर्ण तयारी केलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये तो कार्यालय या जागेतून स्थलांतरित करणे म्हणजे कोण आहे? सोलापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय MIDC चिंचोळीमध्ये हस्तांतरित करण्याचा प्रयत्न नव्हे पूर्ण तयारी महाराष्ट्र शासनाकडून मंत्रालयाच्या माध्यमातून होत आहे। परंतु या ठिकाणी मी महाराष्ट्र शासनाला इशारा देतो की आम्हाला तुम्ही समजून घ्या। एक तर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलं पाहिजे। याला कारण आहे की सोलापुरात यंत्रमाग आणि विडी उद्योग आणि इतर शिलाई उद्योग इतर उद्योगामध्ये 2 लाख कामगार शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राहतात। त्यांना दररोज सहाय्यक कामगार आयुक्तालयामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी जावं लागतं, न्याय मागण्यासाठी जावं लागतो, कारण त्या संबंधित आस्थापना कामगारांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा कायदेशीर फायदा देत नाही। अशा परिस्थितीमध्ये अचानकपणे जे मुस्लिम पाचापेठ सहस्राधून मंगल कार्यालयामधून इथं दमानीनगरला हे कार्यालय आणलं, याला सुद्धा 5 किलोमीटर अंतर या ठिकाणी यावं लागतो। गाडी खर्च नसतं, रिक्षा भाडा नाही आहे, येता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये कसे बसे या ठिकाणी आम्ही कामकाज करून घेत असताना परत इथनं MIDC चिंचोळीमध्ये येणं म्हणजे कामगारांना अन्यायकारक करणारी गोष्ट आहे। त्याचबरोबर कामगारांना अन्यायकारक करण्यापेक्षा मालकांना मदत करण्यासारखा किंवा मालक दार्जिन्य विचार या ठिकाणी चाललेला दिसतो। या मिंदे सरकारने केवळ गरिबांना, माझ्या बहिणीला किंवा माझ्या अनेक राज्यातील नागरिकांना वेगवेगळ्या योजना काढून आम्ही तुमचे पाठीशी असं दाखवण्याचा प्रयत्न करताय, परंतु कामगारांना असलेलं जे कार्यालय आहे ते लांब नेऊन त्यांना एका ठिकाणी वनवास करण्याचा प्रयत्न या मिंदे सरकारच्या माध्यमातून, या कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून होताना दिसून येते। म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त निवेदन दिलेलं आहे। या बाबतीमध्ये ताबडतोब विषय थांबला पाहिजे आणि हे कार्यालय जर तुम्हाला स्थलांतरित करत असला तर अक्कलकोट MIDC मध्ये करा, तिथे कामगारांना जवळ होत आहे, किंवा दुसरा इथंच राहू तोपर्यंत। परंतु काही विचार न करता केवळ बांधकाम करणं म्हणजे मलाही मिळतंय, स्थलांतरित करणं म्हणजे काय तर मिळतंय, ठेकेदारांना फायदा आणि या मंत्री लोकांना फायदा मिळवण्यासाठी कामगारांचं रक्त पिसून घेण्याचा प्रयत्न, रक्त ओढून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू असल्याचं दिसून येते। म्हणून मी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष या नात्याने इशारा देतो, जर हे कार्यालय हलवलं तर आमच्या कामगारांचे मुर्दे या ठिकाणी काढून टाकावं, तेव्हा हलवतो तो पण हलवू देत नाही असा इशारा देतो आणि ताबडतोब घेतलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।